म्हणून त्यांना ऐन वेळेला येऊन फार मोठी लाखावरची लीड मिळाली, लाखावर मतदान घेतलं. त्यांना परत आज भारतीय जनता पार्टीतून शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून तिकीट मिळणं अशी अपेक्षा होती, परंतु त्या ठिकाणी त्यांना डावलण्यात आले आणि आज ते अपक्ष म्हणून आमच्या समोर उभे राहिलेत. यांचं डिपॉझिट जप्त करायचं काम या माजलगाव मतदारसंघातील मायबाप जनता केल्याशिवाय राहणार नाही. दुसरे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचेच होते, या मतदारसंघाचे प्रमुख होते, परंतु ही जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुटली असल्यामुळे त्यांना या ठिकाणी तिकीट मिळू शकलं नाही. या ठिकाणी विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या गटाचे असल्यामुळे अजितदादांनी ही जागा माजलगावची सोडून घेतली महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला. मग ह्यांनी पळापळी सुरू केली, पवार साहेबाकडे गेले, इकडे गेले, तिकडे गेले आणि त्या ठिकाणी प्रवेश करून आपलं नशीब आजवण्याचं काम करतात. जो माणूस सकाळी 10 वाजता उठतोय, दुपारी 2 वाजता झोपतोय, त्या माणसाला या मतदारसंघातल्या प्रश्नाची काय जाण असणार. मागच्या 15 दिवसापूर्वी या स्टेजवर त्यांची जाहीर सभा झाली होती आणि जाहीर सभेत ते बोलले होते की बाबा मी पेतोय, मी खातोय, मी झोपतोय. आणि काय काय बोलले. त्या सभेला महिला भगिनी होत्या समोर बसलेल्या, मी ते शब्द उच्चारू शकत नाही या ठिकाणी. अशा माणसाला या ठिकाणची माजलगाव मतदारसंघातली जनता निवडून देणार आहे का. तुम्ही कामाची तुलना करा. माणसाचं वय झालं म्हणून काय झालं, तरुणांना लाजवेल असं काम करणारा आपला नेता आहे. सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत काम करणारा नेता आहे. 5 वर्षे या जनतेची सेवा करणारा नेता आहे. आम्ही पाहतो, जवळून पाहतो त्यांना. या माजलगाव मतदारसंघातल्या कानाकोपऱ्यातून लोक येतात सकाळी 8 वाजल्यापासून. प्रत्येकाचं घरानं ऐकून घेण्याची क्षमता आहे, प्रत्येकाचं काम मार्गी लावण्याची क्षमता असणारा नेता आहे. वय झालं म्हणून काय झालं, तरुणाच्या पुढं काम करणारा हा माणूस आहे. या माणसाला, या माणसाची, या नेत्याची ही शेवटची निवडणूक आहे. म्हणून आपण परत माजलगाव तालुक्याचा विकास करण्यासाठी, माजलगाव मतदारसंघातील धारूर वडवणीचा विकास करण्यासाठी आपण संधी द्यावी. या ठिकाणी जे प्रलंबित प्रश्न राहिलेले आहेत आपले, माजलगाव उपसा जलसिंचन योजना साधोळा असेल, ती कार्यान्वित करायला येत्या 4-6 महिन्याचा, वर्षाचा वेळ लागणार आहे. पैठणचा उजवा कालवा 132 किलोमीटरचा, त्याला 535,000 कोटी रुपये खर्च करून आपण या युती शासनाकडून मंजूर करून घेतलेलं आहे. त्याचं 32 किलोमीटरचं काम 2 टप्प्यात पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी हा जर कालवा पैठणपासून माजलगावच्या धरणापर्यंत आणायचा असेल, या कालव्यात पूर्ण क्षमतेनं पाणी 1,500 क्युसेसचे पाणी माजलगाव धरणात जर आणायचं असेल तर हा कालवा पूर्ण होण्यासाठी परत दादाला आमदार करायला पाहिजे, दादालाच निवडून द्यायला पाहिजे. हे प्रलंबित प्रश्न सोडवायचे असेल, माजलगावचं धरण 1 ते 1.5 महिन्यात भरण अशी कॅपॅसिटी असणारा हा पैठणपासून माजलगावच्या धरणापर्यंत येणाऱ्या कालव्याचं काम सुरू झालेलं आहे आणि हे पुढच्या वर्षी पावसाळ्यात पूर्ण होईल याची खात्री आहे. म्हणून
माजलगावची MIDC असन, धारूरची MIDC असन, पुसऱ्याची MIDC असन, हे प्रश्न माजलगावची MIDC 500 एकरमध्ये कार्यान्वित झाली. त्या ठिकाणी रस्ते, वीज, माजलगाव डॅमवरून पाण्याची सुविधाचं काम, वॉटर सप्लायचं पूर्णत्वास गेलेलं आहे. तसंच धारूरची बी MIDCची काम प्रगतीपथावर आहे. पुसऱ्याच्या MIDCला औद्योगिक महामंडळाकडून मंजुरी मिळालेली, उद्योग खात्याकडून महाराष्ट्राच्या मंजुरी मिळालेली, परंतु त्या ठिकाणी आता जमीन तर त्या ठिकाणी गायरान जमीन असल्यामुळे संपादनाचा, शेतकऱ्याच्या जमिनीचा संपादनाचा प्रश्नच नाही. रस्त्याचे कामं असतील, शेतीच्या पोच रस्त्याचे कामं असतील, पुनर्वसित शेतकऱ्यांच्या शेतपोच रस्त्याचे कामं असतील, त्यांना मजबूतीकरण करण्याचं काम असतील, नाल्यावरचं फुलं असतील छोटे मोठे, हे कामं करण्यासाठी. तसंच या ठिकाणी जर MIDCमध्ये मोठे मोठे उद्योग दादा आमदार असले तर येऊ शकतात. सरकार आपल्या विचाराचं, केंद्राचं सरकार आपल्या विचार महाराष्ट्रातलं. यासाठी आपण इथल्या तरुणांना, बेरोजगारांना त्यांच्या हाताला काम देण्यासाठी आदरणीय दादांनाच निवडून द्यायला पाहिजे. राहिला प्रश्न विरोधकांचा, या ठिकाणी बरेच लोक येऊन 39 उमेदवार आहेत, थोडे नाहीत. कुठल्याच मतदारसंघात एवढे उमेदवार नाहीत. माजलगाव मतदारसंघ सगळ्यालाच सोपा वाटायला, बाहेरच्याला बी मतदारसंघातल्याला बी. परंतु मला या मतदारसंघातली सुज्ञ जनता विचारपूर्वक सांगेल की दादांनाच का निवडून द्यायचं. तुम्ही इतर 2-3 उमेदवार आहेत, काही उमेदवार जातीपातीचं राजकारणावर भेदभाव करून ओपन, OBC, SC अशा जातीच्या राजकारणावर एका जातीच्या कोणी निवडून येत नसते आणि कुठलीच जनता ही स्वीकारली नाही. ज्यांना नेतृत्व करायचं आहे त्यांनी 18 पगड जाती धर्माला बरोबर घेऊन चालायला पाहिजे. दादांचं नेतृत्व 18 पगड जाती धर्माला बरोबर घेऊन चालण्याचं काम केलं आहे. मागच्या जिल्हा परिषदमध्ये धनगर समाजाचे 2 कार्यकर्ते केसापुरी जिल्हा परिषद आणि तालखेड जिल्हा परिषदमधून आपण निवडून दिले. टाकरवन जिल्हा परिषदमधून बंजारा समाजाचा कार्यकर्ता निवडून दिला. भोगलवाडी सर्कलमधून वंजारा समाजाचा कार्यकर्ता निवडून दिला. अशा विविध जाती धर्माच्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन नेतृत्व करणारे धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला नुसतं निवडूनच नाही आणलं तर जिल्हा परिषदमध्ये समाज कल्याण सभापती करण्याचं काम दादांनी केलं आणि आज ते जातीच्या नावाखाली जातीच्या उमेदवाराबरोबर फिरत आहेत. ज्यांनी तुम्हाला निवडून आणलं, ज्यांनी तुम्हाला त्या सभापती पदावर जिल्ह्याच्या बसवलं, त्यांच्याशी तुम्ही प्रामाणिक राहिले नाही तर जातीवाल्याशी, मतदारसंघाशी काय प्रामाणिक राहणार आहेत. यासाठी ह्या भामट्यांच्या नादी न लागता जातीपातीचं राजकारण करतेन, आपल्या समाजाचा उमेदवार म्हणतेन, गप्पा हाणतेन, पण तसं काही चालणार नाही. तिसरे उमेदवार वडवणीतून आज त्यांचं स्वतःचं नशीब आजमावायचा प्रयत्न करीत आहेत. ज्यांनी शेतकऱ्याच्या ठेवी असलेल्या शेतकऱ्याची जी रक्तवाहिनी असलेली DCC जिल्हा मध्यवर्ती बँक ज्या माणसानं बुडवली, 2-3 वर्ष जेल भोगले, अशा माणसाचा कर्तृत्ववान मुलगा आज माजलगाव मतदारसंघात आपलं नशीब आजमावत आहे. ज्यांच्यामुळं सर्वसामान्य लोकांचं डिपॉझिट ठेवलेलं, स्वतःचे सेविंगचे पैसे ठेवलेले ह्या DCC बँकेतून आज 10 वर्ष झालं निघत नाहीत, मिळत नाहीत. लोकांचे मुली बाळाचे लग्न मोडले आणि अशा माणसाचा मुलगा आज माजलगाव मतदारसंघात आमदार होऊ इच्छितोय आणि ते बी OBCच्या जातीवर. अरे असं नाही जमत. कोणी यावं टिकली मारून जावं काय? माजलगाव मतदारसंघ काय सोपा आहे का काय? कोणाला
या ठिकाणी आदरणीय परमपूज्य महाराज यांचं आगमन होत आहे। मला सर्वांना विनंती आणि सिने अभिनेते भाऊ कदम यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे। सर्वांनी आपण टाळ्याच्या गजरात यांचं स्वागत करूया। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा। आजूबाजूला थांबलेल्या सर्व मायबाप जनतेंना विनंती, मतदार बंधू भगिनींना विनंती की आपण या ठिकाणी सभा मंडपात येऊन बसण्याची कृपा करावी। सर्व बाहेर थांबलेल्या कार्यकर्त्यांना विनंती की समोर येऊन बसण्याची विनंती करावी। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी पोहरादेवीचे बंजारा समाजाचे आराध्य दैवत पोहरादेवीचे महंत परमपूज्य जितूजी महाराज हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तसंच या ठिकाणी सिनेस्टार मराठी कलाकार आदरणीय भाऊ कदम यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तरी सर्वांना विनंती की आपण या सभा मंडपात येऊन बसण्याची कृपा करावी। आपण जे बंजारा समाज मेळावा या तर अकाडमीचा व मेळावा निमित्त आयो आहे शेमार गोरभाईन विनंतीचं की आता आपल्यानं मनपेरमा आता बेसन लेर कृपा करेचं। आता महायुतीरो उमेदवार आपण मार्गदर्शक प्रकाशदादा सोळंकेनुर आता आगमन हे गोचं तो लगेच कार्यक्रमानं सुरू करायचं। तो आयो आहे शेमार गोरभाईनं विनंतीचं की आता आपण मनपेरमा आता बेसन लेर कृपा करू। या ठिकाणी माजलगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय नासिर खान पठाण साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे उमेदवार आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्या प्रचारार्थ आज जमलेले आमचे बांधव, आमच्या भगिनी, महिला मंडळ सगळे मंचावर आपले उमेदवार आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब, मराठी सिने अभिनेते माननीय भाऊजी कदम साहेब, परदेशाचे सरचिटणीस आदरणीय अच्युतरावजी लाटे, शिवाजी भाऊ रांजवन, आमचे मनसबदार साहेब व मंचावर सगळेच उपस्थित प्रमुख अतिथी मित्रांनो, येणाऱ्या 20 तारखेला आपण
मतदानाला समोर जात आहे, आपल्याला मतदान कुणाला करायचं, कोण आपला विकास करू शकतो, कोण आपल्याला संरक्षण, आरक्षण, शिक्षण देऊ शकतं, असे आमचे आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माननीय प्रकाशदादा साहेब सोळंके हे सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन मागच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 25-30 वर्षापासून माजलगावचा नेतृत्व करत आहे। मग तो आमचा बंजारा समाज असो किंवा मुस्लिम समाज असो किंवा धनगर समाज असो किंवा आमचे दलित बांधव असो, प्रत्येकाला राजकारणामध्ये जिथं कुठं कुठल्या संस्थेमध्ये संधी भेटल त्या संधीमध्ये ह्या समाजाचे लोक प्रतिनिधित्व करावे म्हणून प्रत्येक समाजाला सोबत घेऊन आजपर्यंत माजलगावमध्ये राजकारण आणि समाजकारण करत आहे। मित्रांनो, माननीय प्रकाशदादा सोळंके यांच्या विरोधात 33 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहे। खरं म्हणलं तर लोकशाहीमध्ये प्रत्येक माणसाला उभं राहण्याचा अधिकार आहे, पण आपण जे जाहीरनामा माननीय प्रकाश सोळंके साहेबांनी जाहीर केला की मी मागच्या 20-25 वर्षात माजलगाव मतदारसंघामध्ये काय काय कामं केले आणि पुढचे 5 वर्ष मी काय करणार आहे, हे असा अजेंडा प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक स्त्री असो पुरुष असो सगळ्यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे। बाकीचे उमेदवार त्यांचा जाहीरनाम्याचा पता नाही, मागं तुम्ही काय केलं त्यांना माहीत नाही, तुम्ही पुढं काय करणार आहे आम्हाला विचारू नका। असले उमेदवार या मतदारसंघात पैशाच्या जोरावर काहीतरी भूलथापा देऊन उभं राहायचं आणि माजलगावला असंच काहीतरी कुणी आडसून येऊन उभं राहायचं, कुणी बीडच्या तालुक्यात भावनाडीमध्ये उभं राहायचं। अरे का आमच्या माजलगावमध्ये लोक नाही का? तुम्ही आमच्या इथल्या लोकांना एवढं कमजोर समजतात का? तरी मित्रांनो, येणाऱ्या 20 तारखेला मी तुम्हाला आवर्जून सांगतो, हे जे लोक तुमच्याकडे येणार आहे त्यांना तुमचं विजन काय हे सांगा। तुम्ही आमच्यासाठी, आमच्या समाजासाठी तुम्ही काय करणार आहे हे सांगा। आमच्या समाजाला किती प्रतिनिधित्व दिलं तुम्ही? धनगर बांधव असन, आमचे बंजारा बांधव असन, बंजारी असन, प्रत्येक समाज असन, तुम्ही काय प्रतिनिधित्व दिलं, काय दिवे लावले तुम्ही? दुसरी गोष्ट, आपलं जे सरकार आहे महाराष्ट्र शासन, आपला युतीचा सरकार आहे, त्या सरकारमध्ये आपला नेता बोले तसा चाले माननीय अजितदादा पवार यांनी वेगवेगळ्या समाजासाठी, वेगवेगळ्या घटकासाठी, आपले शेतकरी असन, मुस्लिम समाज असन, महिला असन, सगळ्यासाठी काही ना काही शासनामधून त्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे। जसं की माझी लाडकी बहीण योजना 1500 रुपये देण्याचं काम माननीय अजितदादा पवार यांनी निर्णय घेतलेला आहे। माझ्या भगिनीच्या खात्यामध्ये 5-6 हप्त्याचे पैसे आजपर्यंत आलेले आहे। ज्याला कुणी पैसे कुणाला भेटले नसन तर डिसेंबरमध्ये मागचे 4-5 महिने आणि पुढचा 1 महिना म्हणून असे 6 महिन्याचे पैसे आपलं सरकार येणारच आहे, ते आपल्याला टाकणार आहे। आणि पुढच्या महिन्यापासून माझ्या महिलाला 2100 रुपये लाडकी बहीण योजनेतून भेटणार आहे। दुसरीकडे महिलांसाठी ST मध्ये अर्धा तिकीट, त्याच्यानंतर आमचे मुली जे शिकणार आहे पहिलीपासून ग्रॅज्युएटपर्यंत, तिथून MBBS डॉक्टर असो, इंजिनियर असो, BTech असो, सगळं शासन फुकट फ्रीमध्ये माझ्या महिला मुलींनी शिकावं म्हणून या शासनाने प्रत्येक समाजासाठी, असं नाही हिंदू समाजासाठी केलं, मुसलमानासाठी नाही, प्रत्येक समाजासाठी केलं। मुस्लिम समाजासाठी माननीय अजितदादा पवारनी मौलाना आर्थिक विकास मंडळ जे बरेच दिवसापासून आहे, पण कुठल्याही सरकारने 100-200 कोटीच्या पुढे देण्याचं काम आजपर्यंत केलं नाही। पण आमचे नेते
आदरणीय अजितदादा पवार यांनी मुस्लिम समाजासाठी आर्थिक महाविकास मंडळासाठी 1500 कोटी रुपये निधी मागच्या 6 महिन्यात टप्प्याटप्प्या करून दिले आहे. रात्रीच आदरणीय दादांनी एका कॉर्नर सभेत सांगितलं की माजलगाव मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाचे 3.5 लाख रुपये प्रति व्यक्ती 1000 फाईल मंजूर झाले आहे. शेतकऱ्यांसाठी मागचं बिल भरायचं नाही, माफ केलं, पुढचं बिल येणार नाही. शेतकऱ्यासाठी बी मोठमोठ्या योजना आणले. आपले दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनी सुद्धा घोषणा केली की आम्ही आता 25-26 तारखेपासून आपली जे सरकार स्थापन होण्याली आहे, आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ, अशी घोषणा आपले मित्रपक्षचे नेते आदरणीय देवेंद्र भाऊ यांनी केलेली आहे. निश्चित गोरगरीब शेतकरी आणि प्रत्येक समाजासाठी ह्या शासनाने काही ना काहीतरी योजना आपल्या अंमलात आणल्या आहे. ह्याच्यामुळं मी तुम्हाला कडकडीची विनंती करतो, येणाऱ्या 20 तारखेला आदरणीय प्रकाशदादा सोळंके यांचं निवडणूक चिन्ह हे घड्याळ आहे. आपल्या मशीनवर 1 नंबरचा बटन आहे, त्यांना मतदान करून आपण आशीर्वाद द्यावा. आणि दुसरी गोष्ट, आमचे आनंदगावकर साहेब हमेशा सांगत आहेत की टीव्हीवर एक मालिका येते घड्याळ, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. आपला प्रकाशदादाचा घड्याळ असं आहे की आपण मागच्या 20-25 वर्षापासून आपण ह्यांना काम करताना बघितलं आहे. त्याच्यामुळं ह्यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास करू शकतो. कारण की पहिले इस्तेमाल करो, ह्या माणसाला आपण इस्तेमाल केलं आणि आता आपण विश्वास करून येणाऱ्या 20 तारखेला प्रकाशदादा सोळंके यांची जी निशाणी आहे घड्याळाचा बटन दाबून यांना प्रचंड मताने विजय करा. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांत सरचिटणीस आदरणीय अच्युतरावजी लाटे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माजलगाव मतदारसंघाचे युतीचे उमेदवार प्रकाशदादा सोळंके साहेब, मंचावर बसलेले तुकारामजी येवले, सर्व कार्यकर्ते. न राजा बचेगा, ऐकलं का? न राजा बचेगा न रानी बचेगी, न बचेगी तेरी मेरी जवानी, बचेगी तो सेवालाल महाराज की कहानी बचेगी, सेवालाल महाराज की कहानी बचेगी. आम्ही भाग्यवान आहोत कारण आम्हाला मनुष्य जन्म मिळाला. आम्ही भाग्यवान आहोत कारण आम्हाला मनुष्य जन्म मिळाला. आम्ही त्याहीपेक्षा भाग्यवान आहोत कारण आम्ही भारतीय आहोत. आणि त्याहीपेक्षा आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही सेवालाल महाराजाचे भक्त आहोत. आम्ही सेवालाल महाराजाचे भक्त. बंधूंनो, आता 20 तारखेला निवडणूक आहे. आता तिकिटामध्ये मजा आली. जे ओरिजिनल होते ते डुप्लिकेट झाले. आडसकर साहेब कुठे गेले ते मोठे पहिल्यांदा म्हणले आम्हाला तुतारीचं तिकीट मिळालं. काय आनंद झाला हो त्यांचा. ते म्हणले आम्हाला तिकीट मिळालं. दुसऱ्या दिवशी त्यांना सांगितलं तुम्ही प्रचार करा. तर मला एक डायलॉग आठवला, ओ छमछम करते आई, ओ छमछम करते गई, ओ छमछम करते आई, ओ छमछम करते गई, मैं मंगलसूत्र लेके खड़ा था, वो राखी बांधकर चली गई. आणि आमचे जे मोहन जगताप आहेत त्यांना भाजपचा राजीनामा दिला नाही, पण त्यांना तिकीट भेटलं. त्यांना तिकीट भेटलं आणि यांना भेटलं नाही. मग आमचे जे निष्ठावंत आहेत, निष्ठावंताची मोठी अडचण झाली. निष्ठावंत पतिवर्ता पदराआड बसून रडत आहे. निष्ठावंत पतिवर्ता पदराआड बसून रडत आहे. नवी फटक भवानी मात्र विमानात बसून उडत आहे. तर या ठिकाणी 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं. बंधू, प्रकाशदादांनी जे काम केलेत ते सगळ्या समोर आहेत. आणि हे दोघं आहेत, हे दोघांचं काही काम नाही. हे दोघांचं काम आता आपण एक आहे, दोघंच आपसात भांडायलेत. ते म्हणतो तुम्ही उपरे आहात, तो म्हणतो तो उपरा आहे. ते म्हणतात तुम्ही भावनवाडीचे छपरे आहात. तो म्हणतो तो उपरा आहे, तो म्हणतो छपरा आहे. परंतु दोघांच्या भांडणामध्ये घड्याळाचा आमदार मुंबईला निघाला आहे. या दोघांच्या भांडणामध्ये आपण निवडून येणार आहेत. परंतु आपल्याला या ठिकाणी बंधून आपल्या दोघांमध्ये फरक करायचा आहे. आदरणीय प्रकाशदादांनी जे काम केलं आहे आतापर्यंत, या ठिकाणी तालुक्यामध्ये रस्ते केलेत, शहरामध्ये रस्ते केलेत,
आणि आता आपला जो तुमचा माझा आवडता आहे तो कारखाना चांगला चालवला आहे. आपल्या बंधूंना त्यांना चांगलं काम दिलं आहे. आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. आणि आपलं या ठिकाणी जे सरकार आहे, जे आघाडीचं सरकार होतं, जे आपले मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे, ते 2.5 वर्षातून फक्त 2 दिवस कार्यालयात गेले. आणि शिंदे साहेब आहेत, त्याने चांगलं काम केलं. आणि त्याने जर कोणती बहीण योजना आणली तर लाडकी बहीण योजना. बंधूंनो, स्त्रीला फार महत्त्व आहे. गुलाब में कांटे का, प्यार में चाटे का, धंधे में घाटे का, गणित में झीरो का, फिल्म में हीरो का और संसार में नारी का महत्व होता है. त्या नारीला महत्त्वाचं काम हे दिलं आहे. त्याला जे महत्त्व दिलं आहे ते कोणत्या सरकारने दिलं आहे? तर या सरकारने दिलं आहे. म्हणून या बाजूला आपल्याला मतदान करायचं आहे. आघाडी सरकारचे लोक काय केलं? त्यानं गेल्या 2.5 वर्षात कोणतंच काम केलं नाही. या सरकारने काय केलं? शेतकऱ्याला वीज बिल माफ करायला सांगितलं आहे. पहिलं बिल भरायचं नाही आणि पुढचं भरायचं नाही. दुसरं 1 रुपयामध्ये विमा द्यायचं काम या सरकारने केलं आहे. म्हणून हे चांगलं सरकार आणण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे बंधूंनो. कारण हे ज्या योजना आणल्यात या सरकारने आणल्यात, आणि हे जे समोरचं सरकार आहे जे महाआघाडीचं, ते आपल्या कामाचं नाही. आणि प्रकाशदादा सोळंकी या महाजनाला शहरामध्ये जर विचार केला आमच्या बंधूंनो, त्या महाजनाला शहरामध्ये तुम्ही रस्ते बघा. तुम्ही ग्रामीण भागातले लोक असाल, 21च्या आधी जे शहरामध्ये आले, जे एखाद्या रात्री पुण्याला जाऊ लागला त्या ठिकाणी सगळे पायाला मच्छर चावत होते. परंतु प्रकाशदादाने चांगले रस्ते केले. या ठिकाणी तुमची इमारत होती, इमारतीमध्ये इतकी वाईट परिस्थिती होती की आपल्याला बघू वाटत नव्हतं. त्या ठिकाणी कुत्रे फिरत होते. ते चांगलं करायचं काम प्रकाशदादांनी केलं. तर या सगळ्या गोष्टीचा विचार केला. आपले जे जे प्रकल्प असतील, आपल्या जायकवाडीचं काम कोणतं असेल, आदरणीय प्रकाशदादांनी केलं. तर ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करून, आणि शेवटला बंधूंनो, आपल्या 20 तारखेला घड्याळाचं बटन विसरायचं नाही. शेवटला एकच सांगतो, प्रकाशदादा आहेत मोठे कामदार. प्रकाशदादा मोठे आहेत कामदार. तुम्ही करा त्यांना आमदार. प्रकाशदादा मोठे आहेत कामदार. तुम्ही करा त्यांना आमदार. अजितदादा करतील त्यांना नामदार. या मतदारसंघाचा विकास होईल जोरदार. त्यासाठी येत्या 20 तारखेला घड्याळाचं बटन दाबा तुम्ही बार बार. घड्याळाचं बटन दाबा तुम्ही बार बार. जय हिंद. बीड जिल्हा शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आदरणीय तुकाराम बापू येवले यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी आदरणीय दादा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकर धरपडे यांचा जाहीर प्रवेश आणि ओबीसी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विलास नेमाने, तालुका अध्यक्ष श्यामसुंदर यांचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी ते आदरणीय दादांना देत आहेत. मल्हार सेना जिल्हा उपाध्यक्ष अशोक डोणे यांचाही जाहीर पाठिंबा या ठिकाणी ते देत आहेत. आणि प्रभाकर धरपडे व नेमाने यांना विनंती आहे की आपण वर यायचं इकडं. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकरराव धरपडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश. त्यांचं स्वागत आहे. विलास नेमाने तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष यांचा जाहीर पाठिंबा.
मल्हार सेना जिल्हा उपाध्यक्ष अशोक डोने यांचा जाहीर पाठिंबा. तुमचं मनोगत प्रभाकर तुम्ही मनोगत व्यक्त करता ना, बोला ना थोडंसं. जाहीर पाठिंबा या पोरावर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रकाश दादा तुम आगे पडो. भैया गेला तुकडीकडे, आता जाणारे पवार साहेबांकडे, आता जाणारे या पक्षामध्ये, आता जाणारे त्या पक्षामध्ये. मी कुठल्याच पक्षामध्ये गेलो नाही. मी अजून इथंच आहे, माझ्या परिवाराच्या घरातच आहे. कारण स्वतःच घर बुडून दुसरीकडे जाण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही. मी मागच्या वेळेस सुद्धा इथेच भाषणात सांगितलं होतं की मी अति उतावळा नाहीये. मला राजकारण सगळ्या गोष्टी कळतात, त्यामुळे धीर धरून राजकारणारा मी आहे. मी तुम्हाला विनंती करतो की दादांना आपण यावेळेस आमदार केलं तर भविष्याचे आपण आमदार आहेत, ही खुंगाट मनामध्ये आपण सर्वांनी बांधा. या 5 वर्षामध्ये दादा आमदार झाल्यावर तुम्ही आम्ही सर्वजण मिळून आमदार आहेत. हा आपला सर्कल, हा आमदार सर्कल म्हणून ओळखला जाईल आणि हा प्रत्येक जण इथे बसलेला हा आमदार असेल ही गोष्ट मनामध्ये आपण ठेवा. आणि पुढच्या भविष्याच्या 5 वर्षासाठी या 20 तारखेला आदरणीय दादाची चिन्ह घड्याळी समोर आपण त्या ठिकाणी मतदान करून दादांना बहुमताने निवडून आणा, एवढीच विनंती मी या ठिकाणी करणार. आम्ही माझी जागा घेतो. बहिणीनो मतदानाला जिंकून देऊया घड्याळाला. माजलगावच्या भावांनो चला जिंकून देऊ प्रकाश दादांना. आम्हाला हिम्मत आली आता, आली हिम्मत कामाला. हा झाला या भागबिलाचा, हिम्मत आली कामाला. प्रकाश दादांची काळजी देते सावली, गरीबाला सुखाची ही वाट गावली. त्याच्यामुळे घरोघरी मान मिळाला, करणार आम्ही मतदान त्याला. चला 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 चला. राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना मी अभिवादन करतो. आणि मी ओबीसी महासंघाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रकाशदादा सोळंके यांना ओबीसी महासंघाचा जाहीर पाठिंबा देतो. लोकनेते सुंदरराव सोळंके साहेबापासून आलेला लोकसेवेचा वारसा दादा समर्थपणे चालवत आहेत. आजपर्यंतच्या काळामध्ये माजलगाव तालुक्यात, माजलगाव मतदारसंघामध्ये अनेक विकासाच्या योजना आणून या तालुक्याला सुजलाम सुफलाम दादाने केलेला आहे. सिंचन उद्योग क्षेत्रामध्ये आपल्या येथील रोशनपुरी बंधारा असेल, ढालेगाव बंधारा असेल, सादोळ्याचा बंधारा असेल, माजलगावमध्ये MIDC मंजूर करून आणून आता तिथं छोटे मोठे प्रकल्प सुरू असून रोजगार निर्मिती केली. लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी कारखान्याच्या माध्यमातून माजलगाव मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचं काम दादांनी केलं. तसेच माजलगावमध्ये पोलीस स्टेशनची निर्मिती केली व पोलीस बांधवांना राहण्यासाठी इमारतीची मंजुरी आणून ती बांधली सुद्धा. माजलगावमध्ये तालुक्यातील मतदारसंघामधील अनेक तीर्थक्षेत्राचा दादाने विकास केला. त्यामध्ये
केशवराज मंदिर असतील, शुक्लेश्वर लिमगाम येथील मंदिरं असतील, या सर्व मतदार तीर्थक्षेत्राचा दादाने विकास केलेला आहे. त्याचप्रमाणे बौद्ध विराचा बी दादाने या तालुक्यामध्ये मंजुरी करून बौद्ध विराची निर्मिती केलेली आहे. महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय मंजूर करून आज ते उभारत आहेत. माजलगाव शहरासाठी दादांनी कोट्यवधीचा निधी आणला व शहराचं आज आपण बघतो की माजलगाव शहराचा कायापालट झालेला आहे. माजलगाव शहरामध्ये तुम्ही कुठं बी गेलात तर अत्यंत दर्जेदार रस्ते आता झालेले आहेत. आणि दादांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. दादांनी फक्त या तालुक्यामध्ये विकासाचं राजकारण केलं. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन या मतदारसंघाचा विकास केला. त्यामुळं आम्ही विकासाचं नेतृत्व असलेल्या दादांना ओबीसी महासंघाचा जाहीर पाठिंबा देत आहोत. आणि दादाला निवडून आणण्यासाठी ओबीसी महासंघ, ओबीसी समाज जीवाचं रान करणार आहे आणि दादाला या मतदारसंघातून प्रचंड मतांनी निवडून देणार आहेत. एवढंच बोलतो, जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मल्हार सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकजी डोने साहेब यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, संत भगवान बाबा, जगद्गुरू सेवालाल महाराज या सर्व महामानवांना मी प्रथम वंदन करतो. मित्रांनो, आपल्या माजलगाव विधानसभा मतदारसंघासाठी विकासाभिमुख नेतृत्वाची गरज आहे व मतदारसंघासाठी विकास कामे हे वरिष्ठ पातळीवरून येथील उपसरपंच रामराव पवार यांनी समोर यायचंय. ही आदरणीय आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी वेळोवेळी सिद्ध करून दाखवली आहे. कारण विकास हा जातीपातीचे राजकारण करून होत नसतो. जातीपातीच्या राजकारणानं सर्वसामान्य जनतेचा विकास होणे तर लांबच राहिले, मात्र जातीमध्ये तेढ निर्माण होऊन लोक एकमेकाला पाण्यामध्ये पाहायचं काम करतात. गाव पातळीवर गुन्ह्यागोविंदानं जगणारा समाज एकमेकाला आज पाण्यामध्ये पाहताना दिसतोय. म्हणूनच काही राजकीय नेते मंडळी जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करताना दिसत आहेत आपल्याला. कारण त्यांच्याकडं विकास काम करण्याचं कुठलंच व्हिजन नाही आहे. म्हणून ते जातीच्या आडून राजकारण करण्याचं काम करत आहेत. मात्र ही एक गोष्ट त्यांच्या आणखीही ध्यानामध्ये आलेली नाही आहे. राजकारणामध्ये मोठं व्हायचं असेल तर कोणत्याच एका जातीवर मोठं होता येत नाही. त्यासाठी तुमच्यासोबत सर्व तळागाळातील सर्व जाती धर्मातील लोक तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. सामान्यातील सामान्य माणसाने तुम्हाला नेता मानणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी, अहिल्यादेवी होळकरांनी, जगद्गुरू सेवालाल महाराजांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं सबंध आयुष्य या तळागाळातील माणसांचा जीर्णोद्धार करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्च केलं. म्हणून आज इतिहास त्यांची साक्ष देतो. आणि याचप्रमाणे आपल्या मतदारसंघामध्ये दादानं विकास काम करताना जातीपातीला कधीच थारा दिला नाही. म्हणून दादा, मी तुम्हाला ठामपणे सांगतो, आज या मतदारसंघामधील सर्व जाती धर्माचे तळागाळाचे सामान्यातला सामान्य माणूस आज तुमच्यासोबत आहे. तुम्ही कित्येक साध्या लोकांना मान सन्मान पदे दिली, मात्र झालं काय? काही लोक आज तुम्हाला सोडून गेली, तुमच्या जीवावर मोठे झाले, पण आज ते तुमच्यासोबत नाहीत. ही एक शोकांतिका आहे.
मात्र त्यांना त्यांची जागा निश्चितच येणाऱ्या काळामध्ये समाज दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि आमचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे दादा, आमच्या धनगर समाजाचं ST प्रवर्गातील आरक्षण आहे, मात्र काही कारणामुळं ते आजपर्यंत मिळालेलं नाही आहे. आणि जे काय थोड्याशा त्रुटी होत्या त्या देखील दूर झालेल्या आहेत. आम्हाला तुमच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही आमच्या धनगर समाजाच्या ST प्रवर्गाचा प्रश्न विधान भवनामध्ये सरकारमध्ये निश्चितच तुम्ही मांडण्याचं काम करताल. व या निवडणुकीमध्ये मल्हार सेनेच्या वतीनं धनगर समाजाच्या वतीनं मी तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारमध्ये निश्चितच आपली कॅबिनेट मंत्रीपदावर वर्णी लागणार आहे. या देखील तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराज, जय मल्हार, जय शिवलाल. धन्यवाद भाऊ. अशोक भाऊ, तुमचं पाठबळ नक्कीच दादाला सामर्थ्य देईल यात तीळ मात्र शंका नाही. यानंतर भास्कर नाना शिंदे यांना विनंती करतो की अवघ्या 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. भास्करजी नाना. रेतीचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, वसंतरावजी नाईक, शिवलाल महाराज हे सर्व महापुरुषांना सन्मानपूर्वक आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या बंजारा समाज मेळाव्याचे या मतदारसंघाचे लाडके आमदार प्रकाशदादा सोळंके, महाराष्ट्राला सतत हसवणारे अभिनेते भाऊ कदम साहेब, महंत जितेंद्र महाराज, या मंचावर उपस्थित असलेले अचितरावजी लाटे, बापू येवले, माणिक महाराज, मोकिंदराव चव्हाण, सर्वच इथे बसलेले सर्व भगिनी, भाऊ, पत्रकार बंधू आणि बंजारा समाज सर्व बांधव. आज मी बंजारा समाजाच्या स्टेजवर प्रथमच आहे, पण बंजारा समाजासाठी 2002मध्ये परभणी कृषी विद्यापीठाला वसंतराव नाईकचं नाव देण्यासाठी शिवसंग्राम या संघटनेच्या माध्यमातून खूप मोठे आंदोलनामध्ये मी सहभागी होतो. म्हणजे वसंतराव नाईक चौक आपला परभणी फाट्यावरचा आणि कारखान्यावरचा जय महेश कारखाना. माझ्या बांधवांना, बंजारा समाजातील बांधवांना विनंती आहे, कुणीही कुणाच्या भडकवण्यात जाऊ नका. अतिशय या माजलगावला लाभलेलं चांगलं नेतृत्व आहे. प्रत्येक समाजाला समतेच्या माध्यमातून दादा न्याय देतात आणि तुमच्या समाजाला तर खूप ताकदीने, म्हणजे सुंदरराव सोळंके साहेबापासून ते आज माजलगाव दादाच्या कारकिर्दीपर्यंत. कारण सुंदरराव सोळंके साहेबांनी परभणी कृषी विद्यापीठाचं जे नाव वसंतराव नाईकचं नाव आलेलं आहे, कारण ते कृषी विद्यापीठ हे सुंदरराव सोळंकेच्या काळात साहेबांच्या काळात झालेलं आहे. हे सर्वांना ज्ञात आहे, माहीत आहे सर्वांना. आणि आज माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, त्यांच्या समोर जो वसंतराव नाईकचा चौक आहे, हे तुमचं आमचं भाग्य आहे, कारण दादाच्या काळातच सर्व काही झालेलं आहे. माझ्या बांधवांना, तुमचे जे उपेक्षित प्रश्न आहेत, दादा अतिशय हुशार आहेत, तुमचे मंत्रालयामध्ये किंवा विधान भवनामध्ये मांडणारे आहेत. अशा सुशिक्षित आमदाराला तुम्ही सहकार्य करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि कुणाच्याही भयकवण्यात जाऊ नका. तुमच्या आमच्या वेदना एकच आहेत. असे बोलणारे भरपूर आहेत, सांगणारेही भरपूर आहेत, आणि तुम्हाला डायव्हर्स करणारेही भरपूर आहेत. परंतु नवीन जर चुकूनही तुम्ही नवीन आमदार जर दिला तर 100% मला वाटतं त्याला 5-7 वर्ष त्याला आमदारकी काय असते हे शिकाय जाईल. कारण कोणत्याही पेनारा खाणाऱ्याला आमदार करू नका. आणि या तालुक्याचा मातृभूमीत जन्मलेल्याला करावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला 1 नंबरचं बटन घड्याळीच्या चिन्हावर तुम्ही ताकदीने सर्व बंजारा बांधव बटन दाबतान आणि दादाला प्रचंड मताने विजय करण्यात आणि दादाला गुलाल लावण्यामध्ये पहिल्यापासून बंजारा समाजाचं खूप मोठं योगदान आहे. मी पण बघतोय तुमच्या समाजाला. ह्या बी वेळेस गुलालाचा पहिला हकदार तुम्ही असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय लवजी, जय भीम, जय अण्णा, जय शिवलाल, जय वसंतराव नाईक. धन्यवाद नाना. यानंतर मी मराठी सुप्रसिद्ध अभिनेता
माननीय श्री भाऊ कदम यांना विनंती करतो की बंजारा समाजाला मार्गदर्शन करावं. भाऊ कदम. नमस्कार मालेगावकर. उपस्थित सर्व मान्यवर, प्रकाशदादा सोळुंके सर, पत्रकार बंधू भगिनींनो, शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचं नेतृत्व करणारे आपले दादा अजितदादा, ते नेहमीच म्हणतात की आम्ही विचारांचे वारकरी, आम्ही विचारांचे वारकरी, वाहतो विकासाची पालखी. आणि असेच आपलं नेतृत्व दादांनी जे तुम्हाला महायुतीचं नेतृत्व दिलं आहे, असे प्रकाशदादा यांनी माजलगावचा जो विकास केला आहे तो मी आता ऐकला आणि तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही राहता. तर असं नेतृत्व आता 5व्यांदा आमदार होतं आहे, तर त्यांना तुम्ही नक्की साथ द्या आणि त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणा. दादांचं राजकारणातलं एक मंत्र आहे, लय हैगय करायची नाही आणि दिलेला शब्द बदलायचा नाही. हा खूप महत्त्वाचा सल्ला आहे दादांचा. म्हणजे मी अजितदादांच्याकडे गेलो होतो तेव्हा त्यांनी माझा खूप पाहुणचार केला, 1 तास माझ्याशी गप्पा मारल्या. आणि त्यांचं जेव्हा काम पाहिलं की सकाळी 6ला ते उठतात आणि रात्री 1:30-2ला झोपतात आणि परत सकाळी ते कामाला लागतात, ते असं नेतृत्व आहे की ते तुमचे सगळ्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत, ज्या काही त्रुटी आहेत, ज्या काही मागण्या आहेत, ते सगळं प्रकाशदादांच्या मार्फत ते सॉल्व करतील याची मला खात्री आहे. म्हणजे आता दादांनी लाडकी बहीण योजना आणली. म्हणजे आता घडलेला किस्सा सांगतो. माझी बहीण गावाला असती, मला म्हणली दादा मला तुझ्याकडे यायचं आहे. मी म्हटलं ग कशाला येतीस? म्हटलं नाही यायचं आहे मला. ठीक आहे मी पैसे पाठवतो. तर ते म्हणली ए दादा तुझ्या पैशाची गरज नाही, मला दादाने पैसे पाठवलेत. म्हटलं मी कुठं पैसे पाठवलेत? ते म्हणले नाही अजित दादाने पैसे पाठवलेत लाडकी बहीण योजनेतून, माझ्याकडे पैसे आलेत त्यामुळे मी येते. म्हटलं वा वा वा. म्हणजे माझी बहीण मला भेटायला आली. म्हणजे ही योजना आधी कुठल्याच आधी जे सरकार होतं त्यांना कळलं नाही आणि ह्या सरकारांनी ही योजना आपल्याला आणून दिली, हे महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर मुलींसाठी मोफत शिक्षण हा वचननामातला एक योजनेचा भाग आहे. म्हणजे आपल्या मुली मोफत डॉक्टर होऊ शकतात, इंजिनियर होऊ शकतात. त्यामुळे ते एक महत्त्वाचं आहे. गॅस सिलेंडरचा प्रश्न महत्त्वाचा आहे, ते 3 दिलेत तुम्हाला. जेव्हा महायुती निवडून येईल तेव्हा ह्या योजना सगळ्या राबवल्या जातील. आमचं एक म्हणजे डॉक्टरकडे गेलो होतो एकदा. माझे ना डोकं जड होतं, कान जड झाले होते, सर्दीने नाक गच्च झालं होतं, मला ऐकायला जास्त येत नव्हतं. मी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर म्हटलं अहो डॉक्टर कान गच्च झालं आहे, डोकं काय ऐकायला येत नाही. डॉक्टर म्हटलं तुम्ही ना वाफ घ्या, वाफ. मला सांगितलं डॉक्टरांनी वाफ घ्या, तर मी ऐकलं हाफ घ्या. मी अजूनही ठणठणीत आहे. आणि असाच आमचा तो मित्र एक दिवस मतदान केंद्राच्या त्या वोटिंग मशीनकडं खूप वेळ बघत होता. तर मतदान अधिकारी बोलले काय झालं, काय बघतोयस? तर तो म्हणला ज्या आईला काल रात्री कोणी पाजली त्याचं चिन्हच आठवत नाही. तर मंडळी असं करू नका तुम्ही. आपलं चिन्ह घड्याळ आहे, त्या घड्याळाच्या चिन्हाच्या समोर बटन दाबायचं आणि अजितदादांना आणि प्रकाशदादांना निवडून द्यायचं, एवढं लक्षात ठेवा. आणि आपल्याला अजितदादांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे तुमच्यामुळे शक्य आहे आणि बदल हा घडलाच पाहिजे आणि तो घडणारच, याची मी ग्वाही देतो. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर मी दादांना विनंती करतो की दादांनी भाऊ कदम साहेबांचं या ठिकाणी सत्कार करायचा आहे. यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकर धरपडे साहेब यांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. त्यानिमित्त ते 2 मिनटं आपल्याला मनोगत व्यक्त करतील. प्रभाकर धरपडे साहेब.
शिवसेना उद्धव पक्षामध्ये कार्यकर्त्या वागणूक चांगली मिळत नाही, विकासाचे कोणतेही काम होत नाही, त्यामुळे मी पक्ष सोडून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करीत आहे. प्रकाशदादामुळे मी तालुक्याचा विकास देणार आहे, म्हणून दादाच्या नेतृत्वात आज मी पक्षामध्ये प्रवेश करीत आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. तुमचा प्रवेश नक्कीच दादांना या ठिकाणी पाठबळ दिल्याशिवाय राहणार नाही. यानंतर रोहिदास भाऊ पवार यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करावं. रोहिदास भाऊ पवार बंजार पाथरा अध्यक्ष या ठिकाणी मनोगत व्यक्त करत आहे. आज माजलगाव शहरामध्ये बंजारा मेळावा पार पडत आहे. या बंजारा नव्हे तर या तमाम बहुजन समाजाला क्रांतिकार सुरवीचे वडवणी नगरीचे माजी सरपंच क्रांतीवीर संत शेवालाल महाराज, हरित क्रांतीचे उत्तम पवार आणि रामराव पवार यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. भारतरत्न के हकदार वसंतरावजी नाईक साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय या माजलगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रकाशदादा सोळंके, त्यासोबतच बंजारा समाज नेते रविकांत राठोड या 2 मिनिटांनी या आपण स्टेजवर आपल्यामध्ये येत आहे. रमेश पवार, संतोष पवार, युवराजदादा आडे व सभर व्यासपीठ आणि समोर बसलेले माझे बंधू आणि भगिनींनो, लारेर 15 वर्ष में आपण देख रहे दादारो विकासाचं काम प्रत्येक तांडेमाई माजलगाव मतदारसंघ 125 तांड्याचं 125 तांडामाई आज तांडे मग दादारो विकास पुचरोचं येर करता आपण दादा रे पुटेला ती खंबीर पण उभं राहायचं आणि दादांना आपण निवडून द्यायचं. बरोबर कारण हीच की आपण देख रहे लारे 50 साले माई जसो की नवीन कोई आमदार निवडून आगो वो ना आमदार ना समझे काम करत 3 वर्ष लग जाओ. अरे को 2 वर्ष वो 2 वर्ष में काही कर सके नहीं, वो 1 वर्ष वो स्वतः काम करायचं. जे मागे 25 वर्ष दादा काम करायचं वो दादांना आपण पाठिंबा देणं. बंजारा समाज प्रत्येक तांडेमाई दादांना जास्तीत जास्त मतदान कुपडे हे प्रयत्न केले पाहिजे. व सोबतच आपण काही तांड्याचं ठीकचं मग तांडे जे 125 तांड्याचं 125 तांडे हे कोणती काम मी मान्य करूचो, पण कमीत कमी 55 नाही तर 50% तांडे काम आज हेगोचं. रोडचं, सिमेंट काँक्रीट रस्त्याचं, नाली रस्त्याचं, समाज मंदिरचं, आज 20 असे अनेक कामचं दादा माध्यमातील काम तयार घ्यायचं. आज या तांगवे काम ह्याचं हे करता आपण हा विकास जो झराचं ही झरा कधीनं तुटेन पाहिजे. दादा मी तुम्हाला एक गवाही देतो, माजलगाव मतदारसंघातील बंजारा समाज मागील 25 वर्षापासून आपल्यासोबत आहे. हा विश्वास तुम्ही स्वार्थ धरा, हा आपली हीच एक आपल्याकडे विनंती आहे माझी. येणाऱ्या काळामध्ये बंजारा समाज आपल्या पाठीशी 100% उभा टाकलेला आहे, यात काय दुमत नाही. फक्त आपण बंजारा समाजाचा एक मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ करून आपण एक न्यायाची भूमिका द्याल. त्यासोबतच आपण उद्या 100% आपण आमदार होणार आहेत, यात काही शंका नाही. आपली काही सूचना आहेत, आपण सूचना तुम्हाला मी एक सांगतो. माजलगाव मतदारसंघातील काही तांडे आहेत, त्या तांड्यांना काही ना रस्ता नाहीये, काही ना वीज नाहीये, काही ना समाज मंडप नाहीये. त्यासोबत माजलगाव, वडून, धारूड या तिन्ही तालुक्यामध्ये बंजारा समाजाचा बंजारा भवन उभारण्यासाठी एक मागणी करत आहोत बंजाराच्या वतीने. त्यासोबतच तिन्ही तालुक्यामध्ये वसंतराव नाईक साहेब, शेवालाल महाराज या दोन्ही महापुरुषांचा स्मारक, भव्य दिव्य स्मारक उभारण्यात यावे, ही एक बंजारा समाजाची मागणी आहे. त्यासोबतच बंजारा समाजाची मागील 50 वर्षापासून बंजारा समाज हा अनुसूचित जातीसाठी आरक्षणासाठी आज महाराष्ट्रामध्ये लढा देतो आहे. यासाठी दादा आपण उद्या सभागृहामध्ये या युती सरकारला एक आमदार एक सदस्य नात्याने आपण उद्या सभागृहामध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा केंद्र सरकार शिफारस करावी. त्यासोबतच या महाराष्ट्रामध्ये 11 वर्ष
11 वर्ष 11 महिने जो मुख्यमंत्री पद भूषवणारे हरित क्रांती वसंतरावजी नाईक साहेब यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी आम्ही मागील 15 वर्षापासून लढत आहोत. दादा, आपण आपल्या माध्यमातून वसंतरावजी नाईक साहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी आपण सभागृहात प्रश्न उचलावे, यासाठी आपण पाठपुरावा करावे, हा एक आमची बंजारा समाजाकडून मागणी आहे. त्यासोबतच बंजारा समाजाचा तांडेवाडी वस्तीमध्ये आज बंजारा समाज खूप विखरलेला आहे. यासाठी यांना शिक्षणाची गरज आहे, आरोग्याची गरज आहे, यासाठी आपल्याला काळाची गरज आहे, यावर लक्ष देण्याकडे. भाइयों बहनों, आपण फक्त आज बोले कोणी आहे, आज आपण काय तू लिहिण्याचा कथा लिहिण्याचा की आपण आज दादा काय तू द्याळवचं कथा दुसरं काही मध्ये को दादानं आपले तांडेमाई आपले पांबलेनं आपले भावकीनं जास्तीत जास्त मतदान कुपडे आणि दादा कोण निवडून आहे. जेव्हा आपण विकास गंगाचं हाय गंगा आपण कंटिन्यू रकाडायचं येणं काळेमाई आपण ये प्रकाश दादानं हा तांडेमाई ते जास्तीत जास्त वन साइड को मतदान पडे कथा आपण लक्ष द्यायचं. ज्यांना आपण हाई जर आपण संधी चुकी आपण 25 वर्ष तांडव आपण विकासाला दूर चले जाए. कारण की जे नवीन आमदार है वो न 5 वर्ष काही समजे नहीं, ये 5 रे 5 10 वर्ष आपण तांडव विकास से दूर है जाए. यार कसा आपण तन मन धनेती आणि आपण डोको शांत रकाडन ये तन मन धनेती आपण दादानं कु काम करे आणि आपण तांडव कुलीट भेटे ये कथा मान्य करो. त्यासोबतच भटके मुक्त समाजांनी आज 25 वर्षापासून दादांच्या पाठीमागे आहे. बंजारा समाजासोबत भटके मुक्त समाज दादासोबत जुडलेला आहे. भटक्या बांधवांनो, आपण सर एकत्र आहोत. आपल्यासोबत आपले आमदार प्रकाश सोळंके दादा आपल्याकडे खंबीरपणाने उभा टाकलेले. त्यासाठी या मतदारसंघातील भटके मुक्त समाजाने यासाठी आपल्या माजलगाव मतदारसंघातील प्रकाश दादा यांच्या पाठीशी खंबीर उभा टाकायचे आहे. आणि जो आपला थांबलेला विकास आहे तो विकास आपण दादाच्या माध्यमातून पूर्ण करू. याकरता आपण बंजारा समाज हर तांडेमाई जास्तीत जास्त लीड कुमालाय कथा आपण मागणी करू. जे आयवा काळेमाई आपण हकेती आपण काम माग सकाळचा तांडे विकास काम करा सकाळचा कथा मग जास्त वेळ न लेतो सब टाइम हेगोच लोकों भूके लागरीचा आहे मग मान्य कर सकूचू कथा मग मारो लांब भाषण संपतो. जय सेवालाल, जय गौर, जय सेवालाल. जय सेवालाल, जय सेवालाल. बंजारा समाज काशी पोहरा देवीर महंत परम पूज्य बापू महंत जितेंद्र महाराज येणूर आता आगमन है गोच तोवर सर आपण सेवालाल महाराज गजर करेचं. सेवालाल महाराज की, सेवालाल महाराज की. येरे सारू या ठिकाणी आल्यानंतर मी आपल्या समाजातील नायक कारभारी ज्येष्ठ गंपू काका पवार, मोकिंदराव चव्हाण, उत्तम पवार आणि यांना विनंती करतो की महाराजांचं या ठिकाणी येऊन सत्कार करायचं. मानसिंग जाधव, माणिक महाराज, गोविंद महाराज, रामहरी महाराज यांनी सेन विनंती करू की मग आता आपण महाराज राहताना सत्कार करायचं. महायुतीचा उमेदवार म्हणून प्रकाशदादा सोळंके यांच्या प्रचारार्थ बंजारा समाज जास्त गर्दी करू मत. थोडा साहेब थोडा साईट येणार, थोडा दम रेविना चव्हाण रामनगर यांनी सदा विनंतीचं की स्टेज बाहेर कृपा करू. येरे साथोसाथ ज्ञानोबा राठोड, माजी सरपंच बजरंग चव्हाण, सरपंच खापरवाडी अंबादास चव्हाण माजलगाव आणि गोविंद महाराज यांनी विनंतीचं की स्टेज पाताळी स्थान आपण हेरचं. येरे नंतर यानंतर रमेश पवार
अपक्ष उमेदवार माननीय नामदार संजयभाऊ राठोड यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखलं जाणारं नेतृत्व रमेशभाऊ पवार या ठिकाणी दादांना पाठिंबा म्हणून या ठिकाणी दादांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी हजर झालेला आहे. दादांना विनंती करतो की त्यांनी त्याचं स्वागत करून प्रवेश करून त्या ठिकाणी रमेश पवारला विनंती करतो की त्यांनी आपल्या महायुतीच्या उमेदवाराकडं जाहीर पाठिंबा देण्याची कृपा करावी. परमपूज्य महाराज आणि दादा या ठिकाणी नक्कीच बंजारा समाजाचा पाठिंबा की जय, शेवालाल महाराज की. यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी प्रस्ताविक म्हणून संतोषभाऊ पवार यांना विनंती करतो की बंजारा युवा शक्तीचे संस्थापक अध्यक्ष संतोषभाऊ पवार यांनी कार्यक्रमात प्रस्तावित करावं. शेवालाल महाराज की. टेन्शन लो मत लोक आपण जरी कमी म्हणू आपलो समाज हाय ऊसतोडी नाही ना जास्त चले गोच वर सर्व काही जास्त आहे कुणशी वात चिंता करेरची फक्त आयवाळे काळे मग 20 तारखेनं दादा आपले मतदान करेरचं हाय वाद ध्यान मिळतो. आज माजलगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि महायुतीचे उमेदवार आदरणीय दादा सध्या आपल्या माजलगाव मतदारसंघाचे उमेदवार आहे. यांच्या प्रचारार्थ आपल्या पोहरादेवीचे काशी म्हणून ओळखले जाणारे आपले महंत जितेंद्र महाराज बापू यांचं या ठिकाणी आगमन आपल्याला संबोधित करण्यासाठी आणि दादांच्या पाठीमागे खंबीर उभा राहण्यासाठी या ठिकाणी ते उपस्थित आहेत. मी सर्व सन्माननीय व्यासपीठ आपला काही जास्त वेळ घेणार नाही, पण येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला या माजलगाव मतदारसंघाचा आजपर्यंत विकास करत आलेला माणूस आदरणीय दादा कामामध्ये ते नंबर 1 राहिले. गेली 20 वर्षापासून आपण बघतोय ते कामात नंबर 1 राहिले आणि उद्या 20 तारखेला आपलं नंबर 1च बटन त्यांचं समोर निशाणी घड्याळ हे आपण विसरता कामा नये. भाईओ मतमलेन के दुजू आपले आमदार प्रकाश दादाच कसे सरूच आहे. तमलेन एक उदाहरण वडवणी तालुका रोदुचू वडवणी तालुका माहीर नगरपंचायत अंतर्गत जे पूर्ण तांडचं प्रत्येक तांडेना डांबरीकरण करे वाळो आणि व तांडेना जोडे वाळो आमदार हाय फक्त प्रकाश दादाचं आणि वरेच सर्व आपले आमदार प्रकाश दादाचं आहे. विकास काम करतुणावर एक सीमारस प्रत्येक तांड्याने निधी दिए आपले प्रत्येक तांड्याना डांबरीकरण वेगो प्रत्येक तांडेर माई सिमेंट काँक्रीट रस्ता है गे प्रत्येक तांडे माई सोलार लाइट है तांडेर आजूबाजू छोटी मोठी नदी पर बंधारा स्वतः दादा व लक्ष देता ना पूर्ण एक 5 ते 6 बंधारा व परिसर माईचं आणि वडवणी तांडे मग एक नंबर 1 पूर्ण तांडचं. काल वडवणी शहरामध्ये वहिनी साहेबाचा दौरा असताना वहिनी साहेब आमच्या तंड्यावर आल्या. महिला भगिनींना मार्गदर्शन करीत असताना त्यांनी सांगितलं मी या तंड्यामध्ये आल्यानंतर मला खरंच वाटतं म्हणले हा तंडा नाही एक स्वच्छ असा गाव उभा केलेला आहे असं त्यांनी त्या ठिकाणी स्तुती केली. दादा येणाऱ्या काळामध्ये उद्या 20 तारखेला बंजारा समाज आपल्या पाठीमागे 100% उभा राहणार आहे. जातीवादीला थारा देणार आम्ही नाही. या मतदारसंघात बंजारा समाजाने आपल्या वेळोवेळी सहकार्य केलेले आहे आणि उद्या 20 तारखेला पण राहील. जातीपातीचं राजकारण केलं जाते जात 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 म्हटली जाते. मी तुम्हाला गेल्या 12 वर्षापूर्वीचं उदाहरण देतो. ज्या वडवणी शहराचं 12,000 मतदान आहे लोकसंख्या भरपूर आहे ओपनला जागा असताना या आमदार प्रकाश दादांनी यांनी
एक तंड्यावरच्या व्यक्तीला त्या ठिकाणी वडवणीचं सरपंच पद दिलं. जो जात कुठे आहे ती मला कळालीच नाही. जात काय, ज्या ज्या वेळेस तंड्याची निवेदनं मी दिली, सभागृह करायचे, मी आपल्याला या ठिकाणी मुद्दामून सांगू इच्छितो, गेल्या आचारसंहिता लागायच्या आधी जवळपास 6 तंड्यामध्ये मी निवेदनं दिले होते की सभागृह त्या ठिकाणी पाहिजेत, आणि ते 6च्या 6 सभागृह त्या ठिकाणी दादानी दिली. ते आज सभागृह त्या ठिकाणी बांधून उभे आहेत. जो कोणी येतोय विकासावर बोलण्याचा तर कुणाकडे शब्दही नाही आहेत. जो येतो ते सगळ्या वेगवेगळ्या गोष्टीवर या ठिकाणी राजकारण केलं जाते. दूरदृष्टी नेतृत्व बघा. आदरणीय दादांनी या माजलगाव मतदारसंघामध्ये समाजाची कुठली मागणी नव्हती, या मार्केट कमिटीच्या आवारामध्ये वसंतराव नाईक साहेबाचा त्यांनी त्या ठिकाणी पुतळा उभा केला. मागणी तर आमची कुणाचीच नव्हती. डोंगरपट्ट्यामध्ये आपण बघतोय, या डोंगरपट्ट्यामध्ये ज्या ठिकाणी डोंगरातल्या लोकांना म्हणायचे डोंगरात काय उगवतंय, दादांच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी इतका मोठा प्रकल्प उभा केला आणि आज त्या ठिकाणचा शेतकरी हा बागायतदार झालाय. प्रत्येक तांड्यामध्ये त्या ठिकाणी पाईपलाईनद्वारे पाणी त्या ठिकाणी गेलंय. म्हणून मला आपल्याला या ठिकाणी कळकळीची विनंती करायची आहे. आज आपण या मंडपात कमी जास्त जरी लोक असतील तर मला आपल्याला सांगायचं आहे, उद्या येणारी 20 तारखेला आपल्याला दादाला मतं करायचे आहेत. कायम आपण दादांच्या पाठीशी राहिलो. डोंगरपट्ट्यातील काही लोक आहेत, धारूर तालुक्यामधली काही आहेत, बाबीमधली आहेत, त्या ठिकाणच्या या माजलगावमधले आहेत. आता ओबीसीच्या मुद्द्यावर राजकारण करतायत. उमेदवार तर वडवणीचे बी आहेत, मला नाव बी घ्यायचे नाही. याच ठिकाणी त्यांची सभा झाली. या ठिकाणी सभा घेत असताना हजारो गाड्याचा लवाजमा या ठिकाणी त्यांनी आणला. ओबीसीचे उमेदवार आहेत म्हणून, पण ही आज जी ओबीसी उभी आहे ती दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे आणि ती उद्या पण राहणार आहे. म्हणून मला आपल्याला सर्वांना या ठिकाणी कळकळीची विनंती करायची आहे, उद्या येणाऱ्या 20 तारखेला दादांच्या पाठीमागे उभा राहा. आपली पूर्ण फौज, धारूर तालुक्यातले अमित आहेत, युवराजजी आडे आहेत, बाबीमध्ये प्रकाश पवार चव्हाण सरपंच आहेत, रमेश पवार आहेत, आमच्या वडवणीकून आम्ही आहोत, आप्पासाहेब पवार आहेत, माजलगाव पट्ट्यामध्ये मोकीन भाऊ आहेत, या ठिकाणी सर्व रमेश पवार आहे, रोहिदास पवार आहे. म्हणजे भरपूर या ठिकाणी समाजातले युवक कार्यकर्ते हे दादांच्या पाठीमागे उभे आहेत, उभे राहतील आणि 20 तारखेला नक्कीच सर्वाधिक मतं घेऊन दादांचा विजय हा नक्की होईल असं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. खरंच तुम्ही बंजारा समाजाच्या वतीनं दादांना जो शब्द दिलेला आहे तो नक्कीच पूर्ण होईल. यानंतर आपले धारूर तालुक्याचे बंजारा समाजाचे नेते युवराज दादा आडे यांना 2च मिनिटं विनंती की महाराजांना पुढं जायचं आहे. अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे दादा. ओके. याडी जगदंबा संत सेवालाल महाराज, गुरुरू महानायक वसंतरावजी नाईक, छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकर नतमस्तक यंत्राळी हे ठिकाणी माजलगाव अब विधानसभा इलेक्शन 2024 माजलगाव मतदारसंघेर आपण भाग्यविधाता आदरणीय प्रकाशदादा सोळंके और बरोबर अपने समाजेर पौरादेवीर महंत आदरणीय जितू महाराज और बरोबर ये आज रे दितीन दाडे ती रविकांत भाऊ आहे. कोणती आजी रविकांत भाऊ आम एक मेहनत लेन ताणी की समाज काहीतरी वेगळो संदेश न जाई पाहिजे आणि संजय भाऊ नेतृत्व हेठ आणि वनूर शब्द हेठ जेलोरो हम पाठिंबा दादानं दी दाडेर माई लेनताणी दिने असे आमार रमेश भाऊ आणि व्यासपीठेवर संपूर्ण आदरणीय आपशेरो नाम लेतो कोणी मग थोडशे वेळ देमेल्याचं मग या ठिकाणी काही जास्त वाते खेळो कोणी लारेरवर शेरमाई फॉर्म भरतो मग एरमायर बकळ लोक सांभाळ मेलेचो ताणे ताणे मग आपण काम करतो मला मनही सांभाळ मेलेचो. पण एक बात लक्ष काढायचं मग पेलो शब्द बोलायला होतो लारे वेळेस ये शिवप्रताप मंगल कार्यालय मग आपण समाज शेम मोठे जास्त प्रमाणे मायतो टायमेन घेतो मग बिहाव
वाघरीर तितर फरेन चालू हे गेच वाघरीर तितर म्हणजे मालमचं रे वाघरी स्टोरी वाघरी काय करायचं एक तितर येऊन पाळन पाळन पोषण रकाडाचं आणि व तो ढापका कन मेल देऊन ताळे आरडायला काढताचं आणि जे मालम छे तो तितर आणि म्हणजे ढापकाम पड जावचं आणि टर रे जावस अशा पद्धतीर तितरचं आणि तमनून वाटणं पण तू कोणची बा हा एक निष्ठा तितर छे एक निष्ठा समाजरो ये माजलगाव मतदारसंघेर माहिजे विकास येरोचं 15 वर्षे ती आम दादा बरोबर चुम जास्त काळ मन कळतो तो कोणी मरूचू पुन्हा मग पण जण समाजेर सेवा करेर इच्छा आहे की जण अंताळी हे माजलगाव मतदारसंघेर मै आदरणीय दादा आणि वडोनी माहिती संतोष भैया एवढी माजलगाव माहिती यावं बकळमोट टीमचं म्हणजे दिलीप अण्णा वगैरे हमार ज्येष्ठ नेता हमार मुकिन भैया आणि माणिक महाराज वगैरे गोविंद महाराज हे लोक जे एकत्र आणताना हमार बरोबर हा म्हणून गाईड करायचं ज्येष्ठ लोक आणि वो पद्धतीर माही काम करायचा पण काम करतो आणि नेमका काही काम करायचं आहे बी तो म्हणून माहिती राहणं गरजेरोच लारेर पंचवार्षिकेर माही लारेर विधानसभा हे जाहीर नंतर हे 3 तालुकार कार्यकर्ता एकत्र बलायो दादा आणि माजलगाव मतदारसंघ मायरो आराखडा तांडा सुधार योजनारो आराखडा तयार किदो अवर मैं काय येतो बा जे टाइम जे लोक जे गामे जाण रोड छे देखी मूलभूत गरज कायचं लाईट पाणी आणि वीज हे 3 मूलभूत गरजेचं आणि हे ती कोसोदूर आपलो समाज येतो आज प्रत्येक तांडेम सभागृह घ्यायचं शाळा हे घ्यायचं हाय दादारत यांचं तांडेन रस्ता कोण येतो रस्ता मग घ्यायचा हाय दादारत यांचं प्रत्येक तांडे पाणी सोय यायचं आपकाण जलजीवनी माहितीचं लार 16 खेडी माहितीचं तो यश आहे त्यांचं फक्त दादारीचं हाय तर भुलेर कोणी आपण जे नूळ खावाचं काय का तरी आपण जे मीठ खातो त्या मिठाला आपण जागलं पाहिजे हे एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला आणि विषय काय मालम का कोणतरी दादा बरोबर दाबे विरोधक उमेदवार कचरा केड बरोबर जो दादारच बरोबर येते ते दादारच जोडा वटावते ते आणि दादापर्यंत आणि दादाकन पोसन मोठे नाव हम मान मारो करेस बा आणि मी लाई ओबीसीचा नेता काही ओबीसी बिया 4 धनगरे लोक लेलो तू ओबीसी कोण बाकी रेन काही हाई लक्षमरा काढो शेजारी लोक यावर आहे मतदारसंघचा यार माई प्राध्यापक पीटी चव्हाण जोरेम काम करोचा 1 नंबर कामचं ओबीसी नेताचू ओबीसी नेताचू करण आणि हो ठिकाणी ऊस धनगर समाजरो ओबीसी नेता पीटी चव्हाण विरुद्ध काले दुसऱ्या पाठिंबा नाको बस कशाने झक मारायचा आपला आता कशाने जाच वरला हाई लक्षमरा काढो तांडेम घेऊ नाही नाही आपण ओबीसीचे निर्मळता त्या अरे काय जोडाती मारी पाहिजे केवळ ना जोडाती हाई लक्षमरा काढो गोर माटीनं गोर खारो आणि गोर माटीन जे धोको दे रो वर कपडा फाडेश्वरी हाई लक्षमरा काढो हाई मेन वाद केरो छू खर गोर माटी आवलाद आपण हेळतो घर आवलाद हेळतो वत्रीच वाद करो आणि रेगी वाद दुसरे उमेदवार वगात काढोच मग 800 उमेदवार हे मतदारसंघ छेच्या आणि 800 माई आबा धारू तालुका मार परसोबा कवटी डोबी खडी टारटेंबी खोडस बडगळा हे शेरून मालमचं येणून शेनू मालमचं व जाते पद बोलत तू लमान्या जांगड्या आणि आपण बाई लोकून काहीचं गोंडेवाली आणि हाई बोलेवाळ्यान तम मतदान दे हणू बापून वर जोडा वटाळ हेणू लकलाभ तमने न मार उपरे लोकून केलोच लकलाभ जर तमार जातेरो अभिमान तमनून कोणी हेणू तमार बाई लोकूर तमनो अभिमान कोणी हेणू तो भी आओ जाओ वर कने जाओ और बाप खागो और खानदान गोरमाटीन खागो तरी वत्त जोडा वटारे ताजी वत्तच आणि कायचं